आरोप मुसलमान बांधवांनी केला आणि त्याची एन्क्वायरी म्हणून पोलीस डिपार्टमेंट गेली 10-12 दिवस संती बसवार मधल्या दलित आणि हिंदू बांधव तरुणांना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर मारहाण करणं, त्यांच्यावर अत्याचार करण्याचे आम्ही प्रसंग बघायला लागलो। जर ही घटना घडली असेल, कुराण असू दे, गीता असू दे, रामायण असू दे, बायबल असू दे, अशा कुठल्याही ग्रंथाचा अपमान जर कुणी केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। तो कुणी असू दे, तो नालायक माणूस, तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे महत्वाचं नाही। त्यामुळे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। पण ज्यांनी केलं त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायचं सोडून अनेक निष्पाप लोकांच्यावर मारहाण आणि अशी मारहाण की काही लोकांचा हातपाय मोडलेत, फ्रॅक्चर झालेत, त्या मुलांना नोकऱ्यावरनं काढायचे प्रकार सुरू आहेत। ही कुठली एन्क्वायरी आहे आम्हाला हे कळत नाही। मी पोलीस बांधवांना, जिल्हा प्रशासनाला विनंती करतो, जो चूक केला असेल त्याला पकडा, त्याला न्यायालयात हजर करा, त्याच्यावर शिक्षा होऊ दे, आम्हाला आनंद आहे। पण निष्पाप लोकांना त्रास देणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेती नाही आणि कुठल्याही कानून व्यवस्थेत तसा प्रकार नाही आहे। ही एक षडयंत्र आहे। हिंदू बांधवांना त्रास देण्याचं एक मोठं षडयंत्र म्हणून ही सगळ्या हिंदू बांधवांची भावना झाली आहे। त्यामुळे माझं प्रशासनाला विनंती आहे, जर बेळगावमध्ये, बेळगाव तालुक्यात, जिल्ह्यामध्ये जर मुसलमान आणि हिंदू बांधव अतिशय प्रेमाने आपुलकीनं राहावशी तुमची इच्छा असेल तर हे प्रकरण योग्य रीतीनं हँडल करावं, अन्यथा हिंदू बांधव बांगड्या घालून बसलेला नाही। आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। वेळ प्रसंगी तह करायचा, वेळ कधी आलं तलवार घ्यायची, ढाल घ्यायचं, सगळं उद्योग आम्हाला माहिती आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही वाचलंय, फक्त पुस्तक हातात घेऊन फिरत नाही, त्याचा मान सन्मान करतोय, पोलिसांचा मान सन्मान करतोय, जिल्हा प्रशासनाचा मान सन्मान करतोय। पण या षडयंत्राला बळी पडून प्रशासन सामान्य आणि निष्पाप लोकांना त्रास द्यायचं काम करू नये। लवकरात लवकर याचा निर्णय लागून तिथं आणि परत एक सलोख्याचं, भाईचाराचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि म्हणून हे मोठं आंदोलन आहे। ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಯಾರು ಇದು ಕೇವಲ ಸಂತಿ ಬಸವಾಟಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಇದಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಿನಲ್ಲೂ ಈ ರೀತಿ ಘಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಬೆಳಗಾವಿ ಒಂದರಲ್ಲೇ ಈಗಾಗಲೇ 3ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ದಲಿತ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳನ್ನ ಲವ್ ಜಹಾದ್ ಮೂಲಕವಾಗಿ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪೊಲೀಸರ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅಪ್ರಾಪ್ತ ಹೆಣ್ಮಗಳು ಸಂತಿ ಬಸವಾಡದಲ್ಲಿರುವಂತಹ ಹೆಣ್ಮಗಳನ್ನ ಈಗ ಬಲಾತ್ಕಾರವಾಗಿ ಅವರನ್ನ ಮತಾಂತರ ಮಾಡಿದ್ರು। ಅವರ ಅಪ್ರಾಪ್ತ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಬಜರಂಗ ದಳದಿಂದ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಿಲ್ಲ। 19 ದಿವಸ ತಡವಾಗಿ ಅವರನ್ನ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಮಾಡಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ಅವಳಿಗೆ ಮೆಚೂರ್ಡ್ ಆಗಿತ್ತು। ಯಾವ ಹೆತ್ತ ಕರುಳು 9 ತಿಂಗಳ ಹೆತ್ತು ನಾವು ಈ ವಿಷಯವಾಗಿ ಅವ್ರು ಹುನ್ನಾರ ಮಾಡಿ ಒಟ್ಟ ಮಸೀದಿ ಒಳಗ ಅವ್ರದ್ದೇನೋ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಇರಾಕಿಲ್ಲಂದ್ರಿ ತೆಗ್ದಿದ್ರಂತ, ಅದೇ ದಿವಸ ಹೆಂಗ್ ಕ್ಯಾಮ್ರಾ ತೆಗಿತಾರ್ರಿ? ಏನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕರೀತಾರ್ರಿ, ಬರೀ ನಮ್ ಕುರಾನ್ ಸುಡ್ಬಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾರ್ರಿ। ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗಾರ್ಡ್ ಹೋದ ಅವನ್ನ ಚೌಕಾಶಿ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ಆದ್ರೆ ಚೌಕಾಶಿ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮಂದಿಗೆ ಉರ್ದು ಓದಾಕ್ ಬರುದಿಲ್ಲ ಅದ ಅಂತ ಹೇಳಿ ತೆಗದ ಮತ್ ಚಾವಿ ಅಲ್ಲಿಟ್ಟ ಅತ್ ಗದ್ದೆದಾಗ ಹೆಂಗ್ ಹೋಗಿ ಸುಡ್ತಾರ್ರಿ? ಅಲ್ಲೇ ಸುಟ್ಟೈತ ಹೆಂಗ್ ಹೇಳ್ತಾರ ಇವ್ರ? ನಮ್ ಹುಡುಗರ್ನ, ಹಿಂದೂ ಹುಡುಗರ್ನೆಲ್ಲ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ ಇವ್ರ। ಮತ್ತೆ ಈಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಬಾಳ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ಬೇಕ್ರಿ। ಆಮೇಲೆ ನಾವು ಇದಷ್ಟ ಮೋರ್ಚಾ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಎಲ್ಲಾ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ನಾವು ಮೋರ್ಚಾ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀವ್ರಿ। ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ न्याय ಸಿಗಬೇಕು। हिंदू लोक काय आहेत ना, ते मस्जिदीच्या जवळ पण जात नाही कोणी आणि त्याचे संबंधच येत नाही। त्यांच्या एरियामध्ये पण जास्त कोण आपली लोक जातच नाही आणि उगीच हिंदूच्या गावावर हिंदू मुस्लिमचं भांडण लावायला लागले। ते इतकं छान आम्ही गावात होते ना, काही प्रॉब्लेम नव्हतं। ते काय नसताना वरचं कुणाचं तर कुंभाच काय, त्यामुळे हे असं करायला लागलेत। आता त्या दिवशी CCTV बंद व्हायचं म्हटल्याबरोबर तसं करायचं नाही। काय आहे ना, ते काय पिक्चर आहे ना ते क्लिअर करू दे। उगीच कुणाला कोण चूक केली नाही त्यांच्या नावावर जायचं नाही, कुणाला उगीच त्रास द्यायचं नाही। काय क्लिअर कट काय आहे ना पिक्चर ते त्यांनी काढू देत बाहेर, ते काढून त्या कोण ते चूक केले तर त्यांच्यावर न्याय होऊ दे। उगीच सगळ्यावर गावाच्या सगळ्या मुलाबरोबर अन्याय करू नका म्हणून निष्पाप मुलांना जे शिक्षा देत आहे ही आमची हिंदू बांधवाची एवढी जनता आहे। तर तुम्ही कृपया एवढं लक्षात ठेवा की आमची एवढा चिंता नाही, ही फक्त संती बसवाड्यातली जनता आहे। तर पूर्ण हिंदू सर्व मिळून एकत्र आले तर आम्ही काय गप राहणार नाही। त्यांनी जर कुराण जाळे असते, अगोदर दिवशी रात्री जाळे असते तर सकाळपर्यंत ते कुराण कसं जळून खाक झालं असतं
कशी पाहते स्थिती ती कुठं असते ते, आणि ती चावी घेऊन कुलूप काढून चोर कुराण चालून आणि ती परत चावी कशी लावतो, कुलूप कशी लावतो ते आम्हाला हे कळेना. तर आमच्या निष्पाप मुलाने जे त्रास ते आहे ते लवकरात लवकर तुम्ही मिटवा. फक्त आमच्याच हिंदू बांधवांच्या मुलांना टार्गेट करत आहेत, तर त्यांच्या पण मुलांच्या वरती अनेक केस आहेत, त्या पण बघा ना. आणि न्याय समान आहे तर समान कायदा समान न्याय दिला पाहिजे. फक्त आणि फक्त हिंदूंच्या मुलांना टार्गेट करून त्यांनी अटक करून त्यांच्यावर शिक्षा देत आहेत, तरी न्याय समान मिळाला पाहिजे. न्याय समान देता येत नसेल तर आम्ही न्याय स्वतः घेऊ शकतो. कुराण जाळण्याचं एक जे षडयंत्र रचून आमच्या हिंदू समाजावर जे अन्याय केलेला आहे त्यासाठी आम्ही समजला आलेला आहे. त्यासाठी त्यांनी जे कृत्य केलेलं आहे, खरोखरच त्यांनी त्या दिवशी आमचा कॅमेरा काढला, त्या दिवशीच त्या मुलाला पाठवून दिले आणि त्या दिवशीच पहाटे 5ला जे नमाज पडतात त्यावेळेला पण ते त्यांना समजलं नाही आणि ते एकदम 10-11 वाजता त्यांनी पब्लिक करतात आणि पब्लिकवर गावाला कुणाला मेंबरांना सांगत नाहीत. अचानक येऊन बाहेरच्या पब्लिकला 1000 पब्लिकला बोलून घेतात आणि गावामध्ये एकदम दहशत निर्माण केले. आणि त्यासाठी आमच्या गावामध्ये सर्व लोक, आमच्या मराठा समाज, हिंदू समाज सर्व बाहेर पळून गेले. कारण कुठं मारतात काय की कुठं आग लावतात काय की घरांना, असं दहशत निर्माण केली. गावांना आग लावून जाऊया असं सर्व मोर्चामध्ये हे केलं. त्याचे हायलाईट करून त्या आमच्या हिंदू समाजाला भयंकर असा ते प्रसंग. आणि पोलीस त्या दिवशीपासून आमच्या मुलांना नेऊन 5-6 दिवस म्हणून मारत आहेत. त्यासाठी आम्हाला सरकार न्याय देईल या भावनेनं आम्ही DC ऑफिस समोर येऊन निवेदन दिलेलं आहे. हे नसतं विनाकारण माझ्या लेखास मागून सत्यानाश करून ते सगळं हाडं मोडल्यात आहे. त्याला 6 दिवस निवडून गेल्याने इन्क्वायरी करणारे 24 तास असताय. त्याच्यानंतर त्यांनी सोडूच होत त्यांनी 6 दिवस माझ्या लेखाचा हाल केल्यात आहे. उपाशी ठेवून मारल्यात माझ्या लेखास. याचा आता न्याय पाहिजे मला. अनेक मुलांना डोळा ठेवल्यात आहे. त्या बी मुलावर असं ऍक्शन घेतो म्हणून सांगल्यात. का घेते त्यांनी? आम्ही खाल्लीच भाऊन आमच्या पोरं घरात येणार का त्यांच्या घरात घुसणार? हे मामाला न्याय पाहिजे झालाय. त्यांनी न्याय दिले तर बघा, नाही तर आम्ही काय सोडा ना. त्यांनीच करून घालून ठेवून आणि आमच्या पोरांना न्याय घाल. तशी तुमच्यावर कुत्री भावत्यात. आमच्या पोरांच्या कुत्री भावत होत की असं का केले त्यांनी आता न्याय दाखवू पाहिजे आम्हाला. ते DC साहेब कडे आहे का त्याला पाहिजे आत्ताच्या त्यांनी दाखवून देऊ पाहिजे आम्हाला. DC कडे आहे का नाही त्यांनी आता येऊ पाहिजे, आम्हाला न्याय देऊ पाहिजे. आमच्या गावातले पोलीस असणं सगळ्यांना हकलं पाहिजे. त्यांनी हे न्याय देऊच पाहिजे त्यांनी आमची पोरं घरात निघेनात. आम्हाला नीज नाही देऊ असणार. त्यांनी ह्या असं का केल्याने त्यांनी पोलिसांना सगळ्यांनी इन्क्वायरी करूच म्हणून पोरांना नेऊन आमच्या मान बडाव करतात का याच्यासाठी ना. आणि त्यांच्या घरात आमच्या गल्लीत त्यांची राहून आम्ही एकी राहून आणि आमच्या पोरांना उचलू जावतात. कुणी नंबर दिला हे फोन नंबर सगळे डिटेल पोरांची नावं दिल्यानंतर त्याचं नाव पाहिजे आम्हाला. पाहिजे आत्ताच्या आता पाहिजे. ಹನ್ನೊಂದು ದಿನ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನ 11 ದಿನ ಎಂತ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದಿನ ಹಾಕ್ಬೇಕ್ರಿ, 2 ದಿನ ಹಾಕ್ಬೇಕು. ಊರಾಗ ತಪ್ಪಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಐತೆ ಪೊಲೀಸರು, ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಹಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಅದನ್ನ 11 ದಿನ ಮಟ್ಟ ಎತ್ತ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಬಡಿಯೋದು, ಕೋರ್ಟ್ಗೆ ತರೋದು, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಇಡೋದು, ಹೆಂಡಲಿಗೆ ಜೀವಕ್ಕೂ ಇಲ್ಲ ತರೋದು, ಕೋರ್ಟ್ಗೆ ಇಡೋದು, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಹಾಕೋದು, ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಅಂಚಾರು ಬೆದರಿ ಹೇಳಾರಲ್ಲ. ಅದನ್ನು ಮಾಡಿದೆ ನನ್ನಕ್ಕೂ ಸೈ, ಇದನ್ನು ಮಾಡಿದೆ ನನ್ನಕ್ಕೂ ಸೈ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರಣ, ಯಾರು ಮಾಡಿದ್ರೆ, ಯಾರು ಪ್ರೂಫ್ ಐತ್ರಿ? ಅದನ್ನ ಯಾವ ಹಿಡಿದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಾಡಿದಾರ ಅನ್ನೋದು ಅದು ಮೊದಲು ಸಾಕ್ಷಿಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಾಡಿದಾರೆ ಹಾಕಲಿ ಅವ್ರ ಶಿಕ್ಷೆ ಏನ್ ಹಾಕ್ತಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಪದೇವು. ನಾವ ಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ ಅವ್ರನ್ನ ಬರೆದು ನಾವು ಮಾಡಿದೇವ್ ಅಂತ ಒಪ್ಪಿದಾರ ಅಂತ. ಇನ್ನ ಕಾರಣ ನಾವು ಮುಸ್ಲಿಮ್ದಾರು, ನಾವು ಹಿಂದೂ ನಾಯಕರು ಎಲ್ಲ ಒಂದ ಸಮಾಜ ಸೇವಕರು ಅಂತ ನಮ್ದು ಇನ್ನುವರೆಗೆ ಜಗಳಿಲ್ಲ, ಕಸ್ತಿಲ್ಲ. ಅವ್ರ ನಾವು ಎಲ್ಲ ಹೊಂದಾಣಿಕೆಯಿಂದ ಹೋಗೈತ್ರಿ. ಯಾರು ಸುಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ಮಾತ್ರ ಕಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಹಾಕಲಿ, ಅದನ್ನು ಇದೇವು ನಾವು ಒಪ್ಪಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ? ಮನ್ಯಾಗಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಲಗಿದ್ದಾರೆ. ಸುಳ್ಳು ಅಪರಾಧಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಇವರು. ಯಾಕೆ ಅಪರಾಧಿ ಹಾಕೋದು? ಒಂದು ಸಲ ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. संतीबसव गावामध्ये आम्ही हिंदू आणि मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक आम्ही गुन्हा नोंदवून राहत होतो. मात्र विनाकारण परवा पहिला सुरुवातीला एक मुलगी, हिंदूची मुलगी मुसलमानचा मुलगा घेऊन गेला. त्यानंतर प्रत्येक मिटिंगला त्यांनी आम्हाला बोलवले, पंचायतवाल्यांना बोलवले, तिथे मिटिंग घेतली, समजा कमिटीची सगळं झालं. मात्र आम्ही अजूनपर्यंत कोणी तिथं मशिदीवर पाय ठेवला नाही. मग तिथे कुराण त्यांनी जायले म्हणून जे आरोप आहे चुकीचा आहे.
आमचा समाज हिंदू समाज असा हे करणारच नाही, मुळातच करणार नाही. कारण का तसं आहे आमचं हेच नाही आहे. शिवाजी महाराज असेल किंवा जन्माचा असेल किंवा संगोई रायना असेल किंवा महर्षी वाल्मिकी असेल त्यांचे हे संस्कारच नाही. तर कारण का आम्ही अत्याचाराविरुद्ध आम्ही लढणारी माणसं, मग अन्याय करणारी माणसं नव्हे. मात्र विनाकारण त्या दिवशी ते संशयास्पद असे आम्ही ते निवेदन दिलं आहे गावकऱ्यामार्फत, समस्त हिंदू मार्फत, आणि त्याला आम्हाला सपोर्ट तरी सर्वांनी दिले. अजूनपर्यंत आमच्या गावचा इतिहास असा आहे की सर्व जाती धर्माचे लोक आम्ही गुन्ह्यात गुंतून राहतो. मात्र अचानक एक आमच्यावर आरोप ठेवला तो चुकीचा आहे. हिंदूने असं केलेलं नाही आहे. कारण का संशयास्पद एक 5-6 मुद्दे तिथे येतात. एक म्हणजे त्या दिवशी 5 वाजता ज्या दिवशी घडलं म्हणतात त्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता नमाजला गेलेत. त्यावेळी त्यांना कसं कुराण दिसलं नाही, आणि कुराण नसते बाबा ते नमाज कसा पडला. त्याचे जे मौलाना होते ते रविवारीच का त्याशी ते निघून गेले, त्याची इन्क्वायरी तुम्ही केला काय. त्यानंतर त्याचबरोबर ह्याचा CCTV कॅमेरा का काढण्यात आला. त्यानंतर पुढचं म्हणजे त्या दिवशी ती चावी पहिली ह्याची मस्जिदची चावी कोण काढली. त्यानंतर तुम्ही प्रार्थना ते नसताना कसा प्रार्थना केला. आणि त्यानंतर तुम्ही काय म्हणता की स्टेटमेंटमध्ये की रात्री आग लावली, म्हणजे जी आग होती विस्तव होता तो सकाळी 11पर्यंत काय राहिला. ह्याचे संशयास्पद गोष्टी आहेत. मौलानाची पण चौकशी केली पाहिजे, सर्वांनी केली पाहिजे. आता पोलीस तुम्हाला पण अशी विनंती आहे की तुम्ही एक साईड बघू का, वन साईड बघू का, सर्व बाजूने बघा. आणि आम्ही हिंदू धर्माचे आहे, आम्ही अगदी धार्मिक माणसं आहोत आणि आम्ही कोणत्याही देवाला मानणारे माणसं आहोत. अशा प्रकारचा अन्याय करणारी माणसं नाहीत. आपण योग्य ते न्याय द्या. त्याबद्दल आम्ही आज मोर्चा संजीव ग्रामपंचायत मार्फत समस्त ग्रामस्थ काढण्यात आलेला आहे.